चलः अमानी मानदः मान्यः लोकस्वामी। 746 चलः वायुरूपेण चलती इति चलः, हवा किंवा वाऱ्याच्या रूपात जो हलतो तो चलः। चेतनारूपी सर्व विश्व चालवणारा शरीर मन बुद्धी च्या शिवाय परमेश्वर असतो, पण तो अनंततेत गतिहीन असतो, पण व्यक्त ब्रह्मांडातील सर्वात तो असतो आणि तो मायेमुळे तो चल आहे असं वाटतं। असा तो चल हा चेतनारूपी असलेला ओम चलाय नमः। 747 अमानी अनात्म वस्तुषु कोणत्याही इतर वस्तूंशिवाय आत्माभिमान स्वतःची ओळख अशी न असती, त्याची काहीही ओळख नाही असं स्वच्छ संवेदना कृते शुद्ध ज्ञानस्वरूप जाणीवेच्या रूपाने असल्यामुळे त्याची कुठल्याही इतर प्रकारची ओळख नाही असा जो तो अमानी किंवा अभिमानरहित असंही म्हटलं जातं। खोटा घमेंड गर्व नसणारा आपल्या मायारूपी प्रकृतीला तो जाणतो, म्हणून व्यक्त ब्रह्मांडाबद्दल त्याला अजिबात गर्व नाही असा तो अभिमानरहित असलेला अमानी। ओम अमानिने नमः। 748 मानदः स्वमायया म्हणजे स्वतःच्या मायेने सर्वेषां सर्वांच्या मध्ये तो अनात्मसु म्हणजे स्वतःशिवाय इतर गोष्टींना आत्माभिमानम म्हणजे मी स्व असा सेन्स किंवा ददाती असा अभिमान तो देतो असा तो मानदः। भक्तानां सत्कारम मानम ददाती इति म्हणजे भक्तांचं प्रेमळ वागणूक सत्कार असा जो करतो तो। तत्वविदा म्हणजे ज्यांनी त्याला तत्वतः जाणलं आहे अशांना अनात्मसु स्वबद्दलचा अभिमान आत्माभिमानम खंडयती इति त्यांचा तो स्वतःबद्दलचा चुकीचा भ्रम जो नष्ट करतो असा तो मानदः। मायेमुळे शरीराला तो भ्रमरूप अशी ओळख देतो। दा म्हणजे विस्फोट करणं, भक्तांच्या हृदयातील चुकीच्या गोष्टींना जो नाहीसा करतो तो मानदः। भक्तांना सन्मान देणारा मानदः। ओम मानदाय नमः। 749 मान्यः सर्वे हे सगळेजण माननीय पूजनीय त्याला मान देतात, त्याचं पूजन करतात। सर्वेश्वर त्वात म्हणजे सर्वांचा ईश्वर असल्यामुळे त्याला सगळेजण मान देतात, त्याचा सन्मान करतात। सर्वांमध्ये पूजनीय कारण पूर्ण वैविध्यपूर्ण विश्वाचं मूळ कारण तोच आहे। शंकर ज्यांनी सर्वोच्चाला प्राप्त केलं ते म्हणतात की त्याच्या इतका सन्मान देण्यायोग्य किंवा तो धन्य आहे आणि त्याला सन्मान देण्यायोग्य दुसरा कोणीच नाही। संपूर्ण ब्रह्मांडाला आधाररूप आणि समर्थन देऊन सर्व गोष्टी आणि प्राण्यांना आपला अनुभव घेण्यास प्रेरित जो करतो तो मान्यः मान देण्यास योग्य असलेला ओम मान्याय नमः। 750 लोकस्वामी चतुर्दशानां लोकानां ईश्वरत्वात् लोकस्वामी 14 लोकांचा जो ईश्वर आहे स्वामी आहे तो लोकस्वामी। आता 14 लोक कुठचे तर सत्यलोक तपोलोक जनलोक महारलोक सुवरलोक भुवरलोक भूलोक अटललोक वितळलोक नितळलोक रसातळलोक महातळ सुतळ आणि पाताळ किंवा अधोतळ असा त्यांचा जो स्वामी तो लोकस्वामी। ब्रह्मांडाचा ईश्वर लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र, त्या गोष्टींचा तो नियंत्रक निर्देशक गोष्टींचा स्वामी
राज्यपाल सतत सर्वत्र त्याची चेतनाच पदार्थाला प्रकाशित करत असते असा त्रैलोक्याचा जो स्वामी तो लोकस्वामी. ओम लोकस्वामीने नमः.